साहेबांना आपण माईची प्रेमाची सन्मानाची शाल पांघरून आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत। शरददादा म्हात्रे अध्यक्ष आहेत, त्यांची आज अॅनिव्हर्सरी आहे। आपल्या दोघा उभयतांना लग्नाच्या वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा। त्यांना देखील सन्मानित करूया। त्यांना विनंती असेल यापुढे आपण किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित रजनी क्रिकेटची रणधुमाळी आपण पाहतोय। क्रिकेटचा महासंग्राम लायना भिवंडी संजयभाई म्हात्रे साहेबांच्या गौरवार्थ आहे या स्पर्धेचे आयोजन। धन्यवाद सर्व मान्यवरांचे हार्दिक आभार। राम पाटील खेळाडू आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करतोय। रामजी या। संदेश वकारे साहेबांचा गोल आहे की प्रत्येक खेळाडू हा सन्मानार्थ आहे आणि म्हणून प्रत्येकाचा सन्मान या स्टेजवर झाला पाहिजे आणि प्रत्येकाला आपण या टीमच्या माध्यमातून सन्मानित करतोय। आपल्या सगळ्यांचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत। याच खेळाला सुरुवात करायची आहे। आपण बुके बघत असाल, बुकेमध्ये फुलं आहेत, फुलांच्या सोबत ज्या पंक्ती ओळलेल्या आहेत त्या नोटांच्या आहेत आणि वेगळाच बुके या माध्यमातून आपण पाहतोय की शेवटच्या दिवशी कोणाला जातात त्याच्या हातामध्ये बरं। यस यस दोन्ही 12वे खेळाडू, काल्लेरचा 12वे खेळाडू कुठे? काल्लेर तुम्ही 12 ना, या घ्या 12 वाले। काल्लेरचे 12th मॅन असतील तर विनंती राहील 12वे खेळाडूंचा हा सन्मान आहे द्या। काल्लेरचे 12वे खेळाडू या। संदेश वखारे आणि त्या टीमच्या किंग ग्रुपची संकल्पना आहे 12व्या खेळाडूचा देखील सन्मान झाला पाहिजे। यस बंद्रा मारुती कालेर संघाचा 12वे खेळाडू यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे। आपला हार्दिक अभिनंदन। यानंतर जॉली स्पोर्ट कामतगर संघ नक्कीच किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य ऍक्टिव्ह मेंबर आमचे विक्रम नाईक यास वेगळ्या लुक मध्ये आलेले आहेत। आपलं हार्दिक स्वागत व सुस्वागतम। विश्वनाथ गुळवी नक्कीच संदेश वकारे साहेबांचे मित्र आहेत, निंबोली गावचे सामाजिक कार्यकर्ते, त्यांचं करूया आपण स्वागत आणि सन्मान। अर्थात विशू गोळी साहेबांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत। आपण पाहत आहात किंग ग्रुप महाराष्ट्र जयजीत 40+ अध्यक्ष चषक 2025 मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। सन्माननीय मधुकर वेळेकर यांना विनंती असेल या व्यासपीठावर। आपलं देखील हार्दिक स्वागत। यस बॅक टू कॉम्बॉक्स। खूप खूप धन्यवाद मनोहर तरे सर, धन्यवाद संदेश पाटील। पहिला फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलाय आपण पाहतोय अनिल म्हात्रे, ज्याने 2 चौकार ठोकले होते। या 9 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं। ट्वेल्व मॅन आपण पाहतोय हरीश पाटील आणि सदानंद केने हे 2 राखीव खेळाडू आणि या स्पर्धेच्या माध्यमातून एक नवीन संकल्प खरं तर संदेश वखारे आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्यांचं कौतुक करावं लागेल। प्रथमच तालुका क्रिकेटमध्ये 12 मॅन जे असतात राखीव खेळाडू त्यांच्यासाठी देखील गिफ्ट हॅम्पर दिले जातात। या स्पर्धेमध्ये राखीव खेळाडूची भूमिका खूप मोठी असते मित्रांनो। आपल्या माहितीसाठी सध्या महाराष्ट्राचा बायकर मॅन आपण पाहतोय तो सुरुवातीला केतन म्हात्रे वाकलन संघाचा राखीव खेळाडू होता आणि त्यानंतर त्या राखीव खेळाडूने मात्र बायकर मॅनपर्यंत प्रवास केलेला आहे। सर्वाधिक बाईक आणि सर्वाधिक फोर व्हीलर महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये सर्वप्रथम 12 मॅनची भूमिका बजावणाऱ्या केतन म्हात्रेचे नावे आहेत। स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू खेळलेला आहे। क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय।
इथे मात्र प्रयत्न तोगडा आणि फलंदाज बाद धावचीच्या रूपाने. दुःखी पीडित येते पार, सिंहगडाचं उघडं दार. रुपेश दादाची त्याला साथ, करतो संकटावरती मात. समाजसेवक दानशूर दाता, दूर करतो जनतेची व्यथा. असतो सहकार्य किशोर पाटील हा बाद होऊन पॅलमध्ये परतताना आपण बघतो या धावचीच्या रूपाने. वेताल कोपर विपक्ष जय हिंद देवरुंग हा सामना आपण पाहतो या सध्या मैदानामध्ये या 40+ अध्यक्ष चषक 20-25 या स्पर्धेची तिसरी रजनी आणि तिसऱ्या रजनीमधील ही दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. वेताल कोपर विरुद्ध जय हिंद देवरुंग या दोन संघामध्ये. आता मात्र बंधूंची जोडी मैदानामध्ये आपण बघतो या एका बाजूला उमेश पाटील तर दुसऱ्या बाजूला विनायक पाटील. उमेश पाटील KPL कोपर प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट आला होता. अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स उमेश पाटील या कोपर प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये केलं होतं. इंडियन प्रीमियर लीग 2008मध्ये सुरू झाले आणि त्यानंतर गावागावामध्ये या तालुक्यामध्ये राज्यामध्ये अगदी राज्यस्तरीय आणि देशस्तरीय नक्कीच प्रीमियर लीग स्पर्धांच्या पेव आपल्याला पाहायला मिळते. अनेक गावामध्ये सध्या नक्कीच प्रीमियर लीग स्पर्धा खेळल्या जात आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दशरथ येतोय. दशरथ पाटील पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 11 धावा 2 बाद. वेताल कोपर संघ प्रथम फलंदाजी करताना. इथे दिशा देण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू निघून जातो या विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला चेंडू पाहायला मिळतो. दशरथ पाटील निर्धाव चेंडूने आपल्या षटकाची सुरुवात करतोय. प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. उमेश पाटील पावलांचा वापर करण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होतो या गली रिजनमध्ये. एक धाव पूर्ण समोर खेळण्याचा प्रयत्न होता मात्र जिथे खेळायचं होतं तिथे चेंडू खेळता आलेला नाही. एक सिंगल रन्स पूर्ण आणि सिंगल संघाची धावसंख्या 12 धावा. आज पहिल्या सामन्यामध्ये जॉली कामतगर संघाने या भद्रावती कालेरसारख्या संघाला पराभूत केलं होतं. खरं तर भद्रावती कालेर संघ यंदाच्या जगामध्ये नंबर 1वर रँक करत आहे. सर्वाधिक चषक जिंकून 40+ संघटनेमध्ये हा संघ नंबर 1वर आपल्याला पाहायला मिळतो आहे. मात्र त्या स्पर्धेचं आव्हान आता मात्र या स्पर्धेमधून संपुष्टात आलेलं आहे. कारण मागील सामन्यामध्ये जॉली कामतगर संघाने तो सामना जिंकलेला आहे. अरविंद पाटीलची अष्टवैली कामगिरी त्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली होती. दशरथ पाटील बॉलिंग ट्रॅकवर शॉर्ट रन प्ले. बॅकहोलला जाऊन चेंडूला कट केलेला आहे. या क्षेत्ररक्षक दूर आहे आणि हा चेंडू निघून जातो या सीमा पार चौकार. आला समाजसेवक संदेश वखारे हा भिनार गावाचा. आला समाजसेवक संदेश दादा हा भिनार गावाचा. इथे मात्र ऑनफिल्ड पंचांकडून आता तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे मैदानामध्ये. कारण गोलंदाजी शैलीवर आक्षेप घेतला गेलेला आहे. सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते श्रीपतजी वखारे साहेब अर्थात संदेश वखारे यांचे पिताश्री आहेत. त्यांचं व्यासपीठावर शुभागमन आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम सुस्वागतम. सान्विक वखारे यास छोटे बच्चे आलेले आहेत. कन्या आणि पुत्र वैभव वखारे यांचे. संदेश वखारे यांचे कन्या पुत्र स्टेजवर आलेले आहेत. त्याचं हार्दिक स्वागत. आपण त्यांना टेलिव्हिजन सेटवर पाहत आहोत. वेलकम विक्रम नाईक सर, आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. जे किंग ग्रुपचे ॲक्टिव्ह सदस्य देखील आहेत. इथे 20 सेकंदमध्ये हा चेंडू केलेला आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. घातक ठरू शकला असतं मात्र थोडासा लेझी थ्रो आणि परिणामस्वरूप 2 धाव फलंदाज
पूर्ण करतायत. वेताल कोपर संघाची धावसंख्या या 2ने पोचते ते 18वर. 18 अर्थात विराट कोहलीचा जर्सी नंबर आणि 18वी इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा 22 मार्चपासून सुरू देखील झालेली आहे. इथे चेंडू खेळलेल्या स्क्वेअर ऑफ द विकेट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या 2 धावा इथे देखील फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 20. वेताल कोपर संघ आपण पदे नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 2 फलंदाज गमावलेले आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. सध्या बंधूंची जोडी मैदानामध्ये पाहतोय उमेश पाटील विथ विनायक पाटील. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज दशरथ पाटील. इथे करारा कवडराचा फटका. क्षेत्ररक्षक कव्हर रिझनमध्ये मिसफील्ड करतोय आणि 1चं रूपांतर 2मध्ये करताना फलंदाज या षटकामध्ये 2 धावेने धापले घालता ठेवले. इथे मात्र फलंदाज बाद होतोय रनआउटच्या रूपाने. रुपेश दादा हा गंभीर नेता आमचा हाय दमदार ना रुपेश म्हात्रे एक नंबर. नेता आमचा आहे दमदार ना रुपेश दादा हा एक नंबर. उमेश पाटील हा बाद होऊन पॅलमध्ये परतताना आपण रनआउटच्या रूपाने बाद झालेला आहे. 3 फलंदाज कोपर संघाचे तंबूच्या आश्रयाला आणि आता मग नेव्ही बॅटर मैदानामध्ये वेताल कोपर संघाकडून संदीप पाटील. दोन षटकाची समाप्तीनंतर वेताल कोपर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 22 धावा. आज मित्रांनो श्री रामनवमी आणि रामनवमीच्या सर्व रामभक्तांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. जो नाही राम का वो किस काम का. रामनवमीच्या सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित 40+ अध्यक्ष चषक 2025. बादवाड संघाचा कर्णधार तसेच इताडे संघाचा कर्णधार या भादवाड संघाचे कर्णधार प्रल्हाद नाईक यांचं शुभागमन झालेलं आहे. तसेच द्वारकानाथ तरे आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. त्यांना विनंती आपण या व्यासपीठावर इताडे संघाचे सर्व खेळाडू आपण देखील व्यासपीठावर या. तसेच लक्ष्मण नाईक यांचं देखील आगमन झाले. त्यांना देखील विनंती या व्यासपीठावर. किसन कांबळे आपण देखील या व्यासपीठावर. इथे लॉ फुलडा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली मात्र हे आपण पाहू शकता खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. देवांच्या माध्यमातून स्लॉफी वर्क झेल तिथे ड्रॉप केला जातोय. जीवदान मिळतं फलंदाजाला आणि जीवदानाचा फायदा उचलून फलंदाज 2 धावे इथे पूर्ण करत आहेत. धावसंख्या 25. सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी वेताल कोपर संघाची धावफलकावर. व्यासपीठावर आपण एका बाजूला सन्मान देखील करत आहोत आणि प्रत्येक खेळाडूचा सन्मान या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून पुढील जे संघ आहे इताडे आणि भादबड या दोन्ही संघातील खेळाडूंना मधुकर वेळेकर याला विनंती असेल की आपण पुढे यायचं आहे. इथे मात्र दिशा दिलेली आहे. या पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. मौका भी दिया और छक्का भी दिया. नाही कुणाला त्याची सर देव माणूस एक नंबर. माणुसकीच्या खाणी सर असली हिरा तो कोयनूर. प्रत्येक खेळाडूचा सन्मान या स्पर्धेचं वैशिष्ट्य आणि नक्कीच आपण इताड्याच्या खेळाडूला या ठिकाणी सन्मानित करत आहोत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. या षटकरी संघाची धावसंख्या वेगाने वाढून होते. धावफलकावर 31-31. तिसरं षटक मार्गस्थ दिलीप गोडे तिसरं षटकात हलतोय.
या षटकामध्ये या भरपूर मिसफील पाहायला मिळाला आहेत आणि त्याचा फायदा वेतल कोपर संघाला मिळालेला आहे. क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपण पाहतोय या खूपच खालावलेला आहे. दिलीप गोडे इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे आणि हा चेंडू निघून जातोय मेडिकलच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. भिवंडी शहरानं वाजवते डंका आमच्या लाडक्या संजय भाईचा आहे दरार येऊआ घाचा आहे माऊलाच शिवरायांचा. हे गरिबाचा दाता मनाचा मोठा सेवक तो जनतेचा. धावसंख्या 37. नेक्स्ट मॅच मित्रांनो कुठेही जाऊ नका. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल एक बलाढ्य संघ भादोड विपक्ष इताडे या 2 संघामध्ये, ज्यांच्या नावाने नक्कीच ही स्पर्धा मित्रांनो आपण बघूया. पुढील बस क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष संजय भाई म्हात्रे यांना देखील आपण पुढील सामन्यामध्ये इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. चेंडूची फेक मैदानामध्ये करायची आहे. आपण मुख्य व्यासपीठावर पाहता टी मॉनिटरवर सन्माननीय प्रल्हादजी नाईक साहेबांना दाखवला जात आहे. द्वारकानाथ काका तरी देखील आपण पाहतोय उपस्थित आहेत. मॅच ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र चेंडू सरळ निघून जातो या विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर कॉन्स्टंट आपण पाहतोय. धावलेल्यावर 37 धावा. 37. थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. इथे कटरचा वापर मात्र चेंडू जास्त कट होतोय. पंच सुनील म्हात्रे सरांचा इशारा वाईट. आव्हान देता वाईट चुरपणे. धावसंख्या 38. एक धाव लेग बाय चिरोबाने फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 1 धावने पोहोचते ती 39वर. 39. 3 षटकाची समाप्तीनंतर नेक्स्ट मॅच दोन्ही संघ संघटक पण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. भादवड विपक्ष इताडे पुढील सामना असणार आहे. आज पहिल्या सामन्यामध्ये भद्रावती कालेर संघाला जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाने पराभूत केलेला आहे. दुसरा सामना सध्या आपण पाहतो वेताल कोपर विपक्ष जय हिंद देवरुंगा
या दोन संघामध्ये. आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल आई गावदेवी भादवड विपक्ष इताडे या दोन संघामध्ये. कुठल्या वेळेसंदर्भात आपण सहकार्य करायचं आहे, जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही. हरिश्चंद्र येतोय बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचं षटक घालण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. हरिश्चंद्र बॉलिंग ट्रॅकवर आणि हरिश्चंद्र याचा सामना करेल फलंदाज विनायक पाटील. विनायक पाटील एका बाजूने चांगली फलंदाजी करतोय. खरं तर वेताल कोपर संघाच्या धावसंख्येला त्याने आकार दिलेला आहे. वैयक्तिक 25 धावसंख्येवर तो फलंदाजी करत आहे. इथे शपोलन करण्याचा प्रयत्न, बरोबर बॅटवर चेंडू घेता आलेला नाही. बॅकवर्ड स्क्वेअर रिजनमध्ये चेंडू जातो तो म्हणजे एक सिंगल रन्स आणि सिंगल संघाची धावसंख्या 40. 40 आपण पाहतोय. 40 सध्या धावसंख्या पाहायला मिळते वेताल कोपर संघाची. वेलकम, सुस्वागत आदरणीय शैलेशजी पाटील साहेब. आता संदेश वकारे यांचे भाऊजी आहेत, आपलं हार्दिक स्वागत आहे. इथे कट केलेल्या चेंडूला पॉईंट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगला प्रयत्न, फुटबॉलचा वापर, अगदी फुटबॉल स्किलचा वापर तिथे केला जातो आहे. आपल्या संघासाठी धावांचं संरक्षण करताना, आपल्या संघासाठी 2 धावा सेव्ह करताना क्षेत्ररक्षक. संघाची धावसंख्या 42. प्रिस मूवीच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा एन्जॉय करू शकता. टाईप करा 40+ अध्यक्ष चषक 2025 आणि आपण जर जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जरी असेल तरी ही स्पर्धा आपण एन्जॉय करू शकता. इथे मात्र बॅकफुलला जाऊन हा चेंडू खेळलेला आहे. मिडविकेट रिजनमधून क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तिथे कव्हरला होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आहे. मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. धावसंख्या 4 44 धावा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेला आई गावदेवी बहादूर विपक्ष बेबी स्पोर्ट्स इताडे या दोन संघामध्ये. सुरू असलेला सामना आपण बघतोय या कोपर विपक्ष देवरुंग या दोन संघामधील. इथे इनसाइड आउट हा फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक डीप कव्हर रिजनमध्ये सज्ज आहे. मात्र इथे देखील 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या 46 46. इथे मात्र दिशेमध्ये फरकटाना गोलंदाज पंच भाऊ पाटील सरांचा इशारा वाईट. आव्हान त्या धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 47 वर 47. लॉस फॉर द 3 विकेट. आणि फलंदाज बाद झेलबाची रूपाने आणखी हादरा वेताल कोपर या संघाला. साऱ्या जनतेचा आधार नाही घेणार कधी माघार. नाही घेणार कधी माघार. नाही घेणार कधी माघार. लाखो दिलाची बनलय जान साऱ्या भिवंडीची हाय शान. साऱ्या भिवंडीची हाय शान. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये त्वरित पाठवायचा आहे कारण टाइम आउट देखील रूल आहे. न्यू बॅटर शेखर पाटील वेताल कोपर संघाचा संघनायक मैदानामध्ये या मिडल ऑर्डरमध्ये आता मात्र पाहायला मिळतोय. टूएमॅनच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय हरीश पाटील वेताल कोपर संघाकडून, तर देवरुंग संघाकडून सदानंद केने. आणि 12 मॅनसाठी देखील गिफ्ट हॅम्पर आहेत. या स्पर्धेमध्ये एक नवीन संकल्पना आपल्याला पाहायला मिळत आहे.
इथे अतिशय खराब चेंडू पाहायला मिळते, स्वेर चेंडू. आणि भाऊ पाटील सरांना बिजी ठेवलेलं आहे. भाऊ पाटील सरांचा इशारा वाईट आव्हान देता वाईटच्या रूपाने. .48 इथे माझ्या चेंडूला उडवलेलं आहे आणि चेंडू निघून जात आहे सीमा पार. एक मारा लेकिन शॉलेट मारा. तर अशा प्रकारे निर्धारित 4 षटकांचा खेळ देखील इथे समाप्त झाला आहे. 4 षटकांमध्ये वेताल कोपर संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावफलकावर एकूण धावा दिलेल्या त्या 54 आणि 55 धावांचं आव्हान ठेवले जैन देवरुंग या संघासमोर. पुढील इनिंगला सुरुवात होईल त्यावेळी संयोजन कक्षामधून आपण आवाज ऐकणार आहोत संदेश पाटील भिवंडीकर यांचा. मात्र तत्पूर्वी आपण बोलूया टॉसकडे, जिथे सज्ज आहेत मनोहर तारे सर. आदरणीय आमचे लाडके भाऊजी शैलेजी पाटील आणि सन्मानित श्रीपत वखारे यांना विनंती असेल आपण या टॉस बॉक्समध्ये गावदेवी स्पोर्ट भादवड संघाचे कर्णधार प्रल्हाद नाईक यांना देखील विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. स्वर्गीय जयेंद्र मारुती म्हात्रे टॉस बॉक्स आपण पाहतोय. त्याचे सुपुत्र ज्ञानेश्वर जयेंद्र म्हात्रे यांनी स्पॉन्सर केलेला आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एका बाजूला आहे किंग ग्रुप महाराष्ट्राचे, दुसऱ्या बाजूला अध्यक्ष चषक. ओके, धन्यवाद मान्यवरांचे आभार. भावना विनंती असेल आपण बीबी स्पोर्ट इताडे संघाने टॉस जिंकलेला आहे. पहिला सामना आहे, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्यात 4 षटकां सामना आहे. समोर एक तगडा संघ आहे गावदेवी स्पोर्ट भादवड. किती धावबंद रोखून आपलं आव्हान या मॅच मध्ये आपण नक्कीच ठेवाल? 40 अप टू 45. आजच्या मॅच मध्ये 2-3 खेळाडू नाहीयेत असं वाटतंय. कोण नवीन खेळाडू कोण आहेत? नवीन नाही आहे टीम, 1-2 पोरं नाही तर प्रॅक्टिस पण नाही त्यांची, ते नाही आहेत जे खेळतात त्यांनाच घेतले. हा सुंदर व्ह्यू पाहतोय. पहिल्यांदाच 40+ क्रिकेटच्या इतिहासामध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक आहे. 12व्या खेळाडूला बक्षीस आहे. काय सांगाल, इतका सुंदर कार्यक्रम ही स्पर्धा आपण पाहतात? खूप मोठा इव्हेंट आहे आणि खरोखरच छान नियोजन केलेलं आहे. सर्वांचे अभिनंदन करतोय आयोजन नियोजन आणि खेळण्याची संधी जी 40+ संघांना दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. तर नक्कीच धन्यवाद. तर माझ्या समवेत गावदेवी स्पोर्ट भादवड संघाचे कर्णधार प्रल्हाद नाईक आहेत. टॉस हारलेला आहेत, आपल्याला फलंदाजी करायची आहे. पहिलीच मॅच आहे आणि इतका सुंदर व्ह्यू आहे, सुंदर क्रीडांगण आहे. प्रल्हादजी काय सांगाल, किती धावांचा टार्गेट अपेक्षित असेल आणि आजच्या चालू खेळानुसार आपली फलंदाजी देखील आणि गोलंदाजी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे, काय सांगाल? पहिल्यांदा आम्ही 45 ते 50 धावा करण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि सर्वच खेळाडू चांगल्या प्रकारे खेळून आपल्या टीमला जिंकण्याचा प्रयत्न करतील. आपण पाहतोय इतकी सुंदर स्पर्धा आपलेच सन्माननीय संजयभाई म्हात्रे यांच्या गौरवार्थ अध्यक्ष चषकाच्या नावाने ही स्पर्धा किंग ग्रुपने ठेवलेली आहे. पहिलाच आपण पाहतोय की पहिल्यांदाच 40+ इतिहासामध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक आहे. 12वे खेळाडूंचा सत्कार आहे आणि मॅन ऑफ द सिरीजला नक्कीच मॅन ऑफ द मॅचसाठी 11 पारितोषिक गिफ्ट आहेत. काय सांगाल या स्पर्धेविषयी? तसं बघलं तर संदेश वखारे यांनी खूप चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे. पण माझी एकच विनंती असेल की येणारा 26 अध्यक्ष चषक हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर व्हायला पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे आणि आपल्या सर्व गावकऱ्यांची सुद्धा अपेक्षा आहे. नक्कीच आपण ती पूर्ण करूया. यस, टॉस विनिंगसाठी जे बॉक्स आहे आपण रोहन भाऊने विनंती करतोय. रोहनजी पाटील या आपले शुभ हस्ते टॉस विनर खेळाडूला कर्णधाराला आपण बॉक्स देतोय. यस, इताडे संघाने टॉस जिंकलेला आहे. दोन्ही संघाचं हार्दिक अभिनंदन. तर इताडे संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि गावदेवी स्पोर्ट भादवड संघाला या ठिकाणी नक्कीच फलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे. पुढील मॅच मध्ये आपण एक टक्कर पाहणार आहोत. तुर्तास जाऊया आपण मॅच कडे. यस, बॅक टू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच मनोहर तरे सर. चला, बॅटर अजूनही आलेले नाही. मी काल देखील सांगितलं होतं की जेव्हा टॉस होईल तेव्हा पूर्ण तयारी मैदानामध्ये होणं फार महत्त्वाचं आहे.
क्रिकेटमध्ये नवीन आविष्कार आणलेला आहे A1 संदेश वखारे आणि त्यांच्या संपूर्ण कमिटीने. सो प्लीज सर्व खेळाडूने लक्षात घ्यायचं आहे, जेव्हा टॉस बॉक्समध्ये टॉस कंप्लीट होईल तेव्हा 2 खेळाडू खेळपट्टीवर असणं फार महत्त्वाचं आहे. फिल्डिंग सजवली गेलेली आहे, मात्र टीमचे दोन्ही खेळाडू अजून मैदानामध्ये गेले नाही आहे. या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं आहे. एक प्रोफेशनल लुक दिलेला आहे या स्पर्धेला. 4 स्टंप तुम्हाला पाहायला मिळतात नवीन आविष्कार टेनिस क्रिकेट बॉलमध्ये. त्याचबरोबर 12व्या खेळाडूंना आपण गिफ्ट हॅम्पर देत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. इलेक्ट्रिक बेल्स अँड स्टंप आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. नावारूपाला आलेली ही स्पर्धा आहे आणि ट्रेंडिंगला सध्याच्या घडीला यूट्यूबच्या माध्यमातून जी ॲड झाली होती या स्पर्धेची, अगदी 5 ते 6 लोकांनी ती ॲड बघितली आतापर्यंत. म्हणून आयुष्यामध्ये मी नेहमी सांगत असतो की एखादा मित्र असणं फार महत्त्वाचं आहे. समजून घेणारी माणसं सोबत असली की आयुष्य मोकळेपणानं जगता येतं. म्हणजे आपण प्रत्येकाला आपण समजून घेऊ शकतो, आयुष्य आपलं मोकळं आपण करू शकतो मित्रांसोबत. तर आपण जाऊया आता मॅचच्या दिशेने. टार्गेट जो आहे 55 धावा. मागच्या मॅचमध्ये 56 धावा चेस करण्यात आल्या होत्या जॉली स्पोर्ट्स कामतगड टीम संघाच्या माध्यमातून. सलामीची जोडी खेळपट्टीवर शरद आणि बाळा तुम्हाला पाहायला मिळते मैदाना शर्यतमध्ये. गोलंदाज अनिल, पहिला चेंडू कोपर एक्सप्रेस गोलंदाज. चला अनिल, आपण मॅच ऑन करायची. 8:20 हा पहिला चेंडू दुसरा डावाचा. पहिला चेंडू ऑफ स्टिकचा चेंडू ऑन साईडला खेळलेला गेलाय. शतरक्षक आहे तिथे, एक सिंगल धाव. श्री गणेश धावाने इथे सुरुवात होत आहे. या मुख्य व्यासपीठावर सन्माननीय प्रल्हादजी नाईक साहेब उपस्थित आहेत. जयदुर्गा टीम संघाचे माजी प्लेयर आणि आता सध्या 40+ म्हणून आई गावदेवी भादवड टीम संघामध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळते. यानंतर लॉयन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे, त्याचबरोबर द्वारकानाथ काका तरे, लक्ष्मणजी नाईक, शैलेश म्हात्रे, लालचंद तरे असे अनेक खेळाडू तुम्हाला यानंतर इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. संदेश वखारे यांची ही नवीन संकल्पना टेनिस क्रिकेट बॉलमध्ये. कोणत्याच गोष्टीची कमतरता ठेवली नाही या स्पर्धेमध्ये. पूर्णपणे संपूर्ण पहिले DD स्पोर्ट विनार ग्राउंड निवडण्यात आलेला आहे. सध्या महाराष्ट्राचा लोकप्रिय हा क्रीडांगण झालेला आहे. चेंडू हवेमध्ये सेफ लँडिंग होते, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला गेला आहे. आपण चर्चा करत होतो ग्राउंडची. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की एखादा ग्राउंड चांगला असावा, त्याच्यावर एक चांगली खेळपट्टी असावी आणि आउटफील्ड लेस ग्रीन भरपूर चांगला आहे मैदानामध्ये. एखादा खेळाडू जरी ड्राईव्ह मारला तरी देखील घास आहे, त्या घासवर नक्कीच तो टॅलेंट म्हणून ड्राईव्ह मारू शकतो, असा हा क्रीडांगण आहे. अनिल म्हात्रे गोलंदाज. मोठा फटका खेळण्याचा, कंट्रोल हुकचा हा फटका मात्र व्यवस्थितरित्या बॅटवर आला नाही आहे. एक धाव इथे पूर्ण केली जाते. शॉर्ट स्केअर लेगला शतरक्षक सज्ज होता, तिथे एकच धाव मिळते. सिंगलने काम चालणार नाही आहे. जेव्हा पॉवर प्लेचा एक षटक असतो त्याच्यामध्ये तुम्हाला 15 धावा येणं फार महत्त्वाचं असतं सुरुवातीला. आणि सुरुवातीच्या जर चेंडूंचा विचार केला तर इथे 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. फक्त 4 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. एखादा मोठा फटका येईल का? प्रयत्न तर झाले होते, मात्र पॉवर नाही आहे. पॉवर जनरेट करावी लागेल बॅटरला. एक धाव तर झाली आहे पूर्ण, दुसरं धाव देखील इथे घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. आपण सामना पाहता मित्रांनो, जयहिंद देवरुंग आणि त्यांच्या विपक्ष वेताल कोपर. धावसंख्या 6 धावा धावफलकावर. अनिल म्हात्रे यांची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. आपल्या आयुष्यामध्ये भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेला हा खेळाडू, कारण की जेव्हा पॉवर प्लेचं षटक जो गोलंदाज टाकतो तो एक अनुभवी गोलंदाज असतो आणि अनुभवी खेळाडू असतो. अनेक रेकॉर्ड त्या गोलंदाजाच्या नावावर आहेत. विक्रम आहेत त्याच्या नावावर. 6 चेंडूमध्ये सलग 6 षटकार ठोकण्याचा परिक्रम देखील या खेळाडूने केलेला आहे. नाव आहे अनिल म्हात्रे. तर पॉवर प्लेचा षटक आज सध्या आपण पाहतोय. धावा झालेल्या आहे धावफलकावर 7 धावा. 7 हा आकडा सर्वांसाठी खूप चांगला आहे. 7 हवी हे मित्रांची, 7 हवी आपल्या घरच्यांची. आयुष्यामध्ये साथ देणं फार महत्त्वाचं आहे. प्रत्येकाला आधार देणं फार महत्त्वाचं आहे. पुढचा चेंडू अनिल म्हात्रे यांचा. पुन्हा एकदा हुक करायचं होतं, बॅटवर व्यवस्थित आलं नाही, मात्र धावा चांगल्या मिळते कारण की गॅप फार मोठा आहे. सुनील म्हात्रे सरांचा इशारा येतो की हा चेंडू आहे चौकार.
थोडंसं डिझेमॅन आमचे नाश्ता करतायत. सायंकाळचा हा क्षेत्र आहे. धावा झाले धावपलकावर 11 धावा, 55 धावा बनवायच्यात. 11 धावा धावपलकावर सुरक्षित, कारण की एकही विकेट इथे गमावला गेला नाहीये. अनिलचं देखील मी कौतुक करेल की येणाऱ्या 5 चेंडूवर थोडंसं शांत ठेवलं. मध्ये शेवटचा चेंडू थोडासा लेग स्टंपच्या बाहेर होता आणि बॅटरला ऍडवाइज होतं आणि गॅप देखील होता आणि ते गॅपमध्ये खेळलं. फार चांगला मोठा फटका पाहायला मिळाला. तसं टीम मीटिंग लक्षात घ्या. 4 मिनिटं झालेली आहे तुमची कोपर टीम. गोलंदाजीमध्ये परिवर्तन इथे आपल्याला पाहायला मिळतंय. मनोहर मडवी गोलंदाज आलेले आहे क्रमांक 2 षटक टाकण्यासाठी. चला टीम मीटिंग कम करा. आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. वेताल कोपर टीम. वेताल म्हटलं की गावचं जागरूक देव आहे. जसं आपण प्रत्येक गावामध्ये गावदेवी माता, शेळू माता वर्ल्ड संघाचं देखील आपण काल कौतुक केलं. बंदरमारुती काल्हेर जस्ट खेळून गेला संघ. बजरंग बली आज रामनवमी आहे आणि भरपूर पूर्ण देशामध्ये छा गए, कारण की प्रत्येकी परिसरामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये, पूर्ण भारतामध्ये हा जन्मोत्सव साजरा केला जात आहे. मनोहर मडवी षटक क्रमांक 2. 5 मिनिटं समाप्त झाल्यात. कोपर टीम 3 षटकाच्या समाप्तीनंतर जर तुमचा वेळ जास्त झाला, तुम्हाला एक खेळाडू टर्टिया सर्कलमध्ये जास्त लावावा लागेल. लक्षात घ्या. आपण आता मैदानाच्या आतमध्ये 3 पंच झालेले आहेत. मनोहर याचं पहिलं चेंडू लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि समोरच्या दिशेने खेळलं देखील आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि ते पहिला विकेट इथे मिळालेला आहे कोपर टीम संघाला. बॅटर आउट. आमचा संजय भाई नगरसेवक है बघला दिलाचा. आमचा संजय म्हात्रे नगरसेवक है बघला दिलाचा. आमचा संजय भाई नगरसेवक हाय. धन्यवाद डीजे. इथे विकेट मिळालेला आहे. बॅटर आउट झालेला आहे. मनोहर मडवी यांची सुरुवात शिकार केला असंच म्हणूया आपण, कारण की विकेटची फार आवश्यकता देखील होती. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या आणि आता मजबूत गाठी की बल्लेबाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वर गेलेले आहेत. विलास रेट पेनाचा वापर केला गेला, कारण की विकेट पडल्यानंतर थोडंसं निराश जय हिंद देवरुंग टीम तुम्हाला पाहायला मिळते. शरद गोडे आपल्या टीमसाठी फक्त आणि फक्त 4 धावा बनवू शकले तिथे. न्यू बॅटर विलास मैदानाच्या आतमध्ये गेलाय. विलास गोडे मैदानाच्या आतमध्ये. संपूर्ण भिवंडीमध्ये नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये सध्या एकच चर्चा आहे, 40+ अध्यक्ष चषक 2025. मोठा फटका खेळलाय. पुन्हा एकदा गॅप मध्ये चाललाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. एकच धाव घेता आली आहे तिथे. थ्रो चांगला आहे, फिल्डिंग चांगली आहे. कौतुक तर होणारच आहे. टाळ्यांचा गजर होईल वेताल कोपर टीम संघाच्या माध्यमातून. तुम्हाला जर 2 धावा घ्यायचे असेल तर पहिला धाव अगदी वेगाने घेणं फार महत्वाचं आहे. धावसंख्या 12 धावा धावफलकावर. दुसऱ्या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 7 मिनिटाचा वेळ घेतला गेलाय. थोडंसं ॲडवाइज आहे फिल्डिंग करणाऱ्या संघाला देखील थोडासा वेळ घेता येतंय, कारण की दोन्ही खेळाडू एक रायटी एक लेफ्टी आहे, त्याच्यामुळे फिल्डिंगमध्ये थोडंसं सजावट केली जाते. ऑफ स्टिकचा चेंडू टॉप एज. विकेट कीपर चेंडू खाली आहे. चुकी होणार नाहीये. दुसरा झटका रोहित म्हात्रेने हा झेल टिपलाय. बॅटर आउट. कर्तृत्ववान हाय डॅशिंग साऱ्यांचा किंग मेकर. कर्तृत्ववान है डॅशिंग साऱ्यांचा किंग मेकर. नाही, गाण्यामध्ये देखील चांगला उल्लेख केलेला आहे. वन मॅन शो का तर कारण की भिवंडीचं पहिला ग्रामीणचं क्रिकेट ज्याने लीग प्रमाणे खेळवलं, भिवंडी रुरल प्रीमियर लीग अर्थात BRPL, ज्यांच्या माध्यमातून आमच्या भिवंडीकरांना पाहायला मिळाला. A1 संदेश वखारे आणि त्यांची संपूर्ण टीम, रोहन पाटील असो, मग विक्रम नाईक असो आणि सुनील पाटील असो आणि संपूर्ण आयोजन कमिटी, त्यांचा आम्ही नेहमी कौतुक करत असतो. जबरदस्त गाण्याचा उल्लेख इथे झालेला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. टायटल सॉन्ग या स्पर्धेचं. गावदेवी स्पोर्ट बादवाड संघाच्या सर्व खेळाडूंचं हार्दिक स्वागत आणि अर्थातच
हा चेंडू लेग स्टंपवर ठेवला होता. पंच हळूहळू आमच्याकडे वळत आहेत, वाईटचा इशारा करतात भाऊ पाटील. एक्स्ट्रा धाव मिळतीये, धावसंख्या झाली आहे धावपलकावर 13 धावा. शरद आणि बाळा थोडीशी निराश मला पाहायला मिळते खेळाडू कक्षामध्ये, कारण की जास्त काही वेलकम करू शकले नाही. विजय गुळवी, संतोष तरे आणि अर्थातच लायना भिवंडी यांच्या नावाने ज्यांच्या गौरवार्थी स्पर्धा आहे संजयभाई म्हात्रे साहेबांचं शुभागमन होत आहे. आज खेळाडूच्या रूपाने त्यांना आपण पाहणार आहोत. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. तसेच द्वारकानाथ तरे, यशवंत तरे माझे बंधू, तसेच शैलेश म्हात्रे यांना पाहतोय. धावसंख्या 14 धावा धावपलकावर. गणेश पाटील, मच्छिंद्र म्हात्रे, उत्कृष्ट गोलंदाज, सर्व खेळाडूंचं मी मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करीत आहे. मनोहर मडवी इम्प्रेसिव्ह गोलंदाजी आतापर्यंत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सेफ लँडिंग होत आहे. एकच धाव पूर्ण करता आली आहे, दुसरा धाव देखील आता पूर्ण होत आहे. 2 धावा कंप्लीट. काय गोलंदाजी आहे, जबरदस्त कामगिरी केली. 2 विकेट्स घेतले आपल्या गोलंदाजीमध्ये. चांगला योगदान सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे. धावसंख्या 16 धावा 16. चांगली गोलंदाजी केली आहे. 2 विकेट मिळालेल्या आहे. शांत ठेवल्या फलंदाजांना. एक मात्र चौकार आला तर शेवटच्या चेंडूवर अनिल म्हात्रेच्या अगेन्स्ट. त्यानंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. कंट्रोल गोलंदाजी. ओ हो हो, फसला गेलाय चेंडू हवेमध्ये. शतरक्षक चेंडू खाली आहे, चुकी होणार नाहीये. संदीप पाटीलचा हा शानदार झेल पाहायला मिळाला. बॅटर आउट. भिवंडी तालुक्यात भादवड गाव, ठाणे जिल्ह्यात दादाचं नाव. पेवडी तालुक्यात भादवड गाव, साऱ्या तालुक्यानं दादाचं नाव. आहे गरीबाचा दाता, मनाचा मोठा सेवक तो जनतेचा. गरीबाचा दाता, मनाचा मोठा थँक्यू सेवक. डीजे. तिसरा विकेट मनोहर मडवीसाठी जोरदार डाल्या होऊन जाऊ द्या. षटकामध्ये 3 विकेट्स घेतल्या आणि 2 झेल कोणी पकडल्या ते संदीपने. अतिशय सुंदर अशा झेल पाहायला मिळाल्या. धावसंख्या 16 धावा झाल्यात फक्त आणि फक्त धावपलकावर. बारा चेंडू 39 धावा. मागच्या मॅचचा आता सामन्याची आठवण झाली, जिथे हाच इक्वेशन होतं 12-39 आणि अरविंदने प्रत्येक गोलंदाजी झोप उडवली मागच्या मॅचमध्ये. कामतगर संघाने तो सामना जिंकला होता. आता पाहूया देवरुंग संघ करून दाखवेल का आपल्या संघाला. गोलंदाजीमध्ये तिसऱ्या षटकासाठी किशोर पाटील गोलंदाज आलेला आहे. कोपर म्हटलं की मग खाडी परिसरातील हे सर्व खेळाडू, कारण की प्रत्येक व्यवसायिक खेळाडू आहेत, कारण की कोपरमधूनच केवनी दिवे या गावाला जाणारा रस्ता आहे मित्रांनो. त्या परिसरातील हा संघ आलेला आहे. तसेच किरणजी पाटील, देवदास पाटील, दयानंद पाटील याला विनंती असेल या व्यासपीठावर. वेलकम, सुस्वागतम. अर्थातच या स्पर्धेचे सर्व ज्यांच्या गौरवार्थी स्पर्धा ठेवलेली आहे आणि ते आज खेळाडूच्या माध्यमातून आपण भादवड टीम मध्ये पाहणार आहोत. लायना भिवंडी महानगरपालिका स्थायी समिती सभापती सन्माननीय संजयभाई म्हात्रे साहेबांचं व्यासपीठावर शुभागमन आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तसेच ज्ञानेश्वर म्हात्रे आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून आपण टॉस बॉक्स पाहतोय. स्वर्गीय जयेंद्र मारुती म्हात्रे हा टॉस बॉक्स त्यांनी स्पॉन्सर केलेला. त्यांचं हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. पहा मित्रांनो, किशोर याच्यावर विश्वास टाकला गेला होता, मात्र किशोरला शेवटच्या षटकासाठी ठेवला गेलाय. मात्र गोलंदाजी आता संदीप करणार आहे. आणि नारायण पाटील यांना देखील विनंती आपण या स्टेजवर. ओ हो हो हो, अधिक बाउन्स, अधिक कट झाला होता. लेग कटर चेंडू टाकण्यात आला होता पहिला. स्वेर चेंडू, वाईटचा इशारा सुनील म्हात्रे सरांच्या माध्यमातून. इक्वेशन आता असं आहे, 12 चेंडू 38 धावांची आवश्यकता आहे. अजूनही मॅच मध्ये आहे देवरुंग संघ. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न तुम्हाला असे करावे लागतील की आपल्या संघाला मॅच जिंकून देणं फार महत्त्वाचं आहे. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक धाव पुन्हा एकदा ऍड होते स्कोरबोर्डवर. 11 चेंडू 37 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजूनही समाप्त झाली नाहीये. पराकष्ट करावे लागेल मैदानाच्या आतमध्ये देवरुंग संघाला. प्रयत्न ही परमेश्वर, जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाहीये, तुकाराम महाराज म्हणून गेले की तुम्ही प्रयत्न करत राहा, तुमच्या प्रयत्नांना यश नक्कीच मिळेल. हो, हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये होता, मागच्या बाजूने सरकलाय चेंडू. शॉर्ट फाईन लेगचा शतरक्षक चेंडू मागे आहे. चेंडूच्या आणि संघाशी भावना करताना तिथं पाहायला मिळाला खेळाडू. चेंडू चालला सीमा पार, येतोय चौकार.
आहे गरिबीची त्याला जाण आगरी समाजाचा अभिमान मान्यवरच त्याला मान माणूस दिलाच तो धन. चौकार येणं फार महत्वाचं देखील होतं. देवरुंग संघासाठी तो चौकार आलाय त्या संदीप पाटीलच्या अगेन्स्ट. पुढचं चेंडू, पुढच्या चेंडूवर लेग कटर चेंडू पाहायला मिळाला. सर स्विंग होऊन सर एष्टकाच्या हातामध्ये कमबॅक पाहायला मिळालं. आयुष्यामध्ये प्रत्येकाला कमबॅक करणं फार महत्वाचं आहे. तुम्ही जोपर्यंत यश मिळवाल तोपर्यंत जळणारे जळतील तुमच्यावर, मात्र तुम्हाला स्वतःहून कमबॅक करावा लागेल. पुन्हा एकदा हुक केलाय, खाली क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय, येतोय अजून एक खणखणीत चौकार. भिवंडी शरण नगरसेवक आहे एक नंबर कामाचा त्याच्या डोईवर आशीर्वाद आहे शिर्डीच्या साईचा. आता मॅच मध्ये कमबॅक इथे पाहायला मिळते. देवरुंग टीम संघाचा धावा झालेला आहे. धावफलकावर अल्पेश गायकवाड आम्हाला माहिती पुरवत आहेत की 26 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. मॅच मध्ये कमबॅक संदीपच्या षटकामध्ये 2 चौकार आतापर्यंत पाहायला मिळालेले आहेत. आता विकेट घेणं फार महत्वाचं झालं. थोडं स्पीडअप करायचं आपण. पहा तुमच्याकडे फक्त 2 मिनिटं राहिलेली आहेत. पंच देखील सांगतात फर्स्ट वॉर्निंग सुनील म्हात्रे सरांच्या माध्यमातून कोपर टीम संघाला. दुसऱ्या वॉर्निंगला मग विचार करतील आणि तिसऱ्या वॉर्निंगला सरळ एक क्षेत्ररक्षक टर्टिया सर्कल मध्ये घेतील. पुन्हा एकदा हा चेंडू लेग स्टंप मिस करतोय. अगदी पंचांचा नवीन लुक तुम्हाला पाहायला मिळतोय. वाईट ज्या प्रकारे दिला जातोय. धाव संख्या झाली आहे 27 धावा. अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढे निघून ऑन साईडला खेळलेत. स्ट्रोक चांगला आहे, दम कमी आहे त्या स्ट्रोक मध्ये. सरळ शतरकाच्या हातामध्ये विसावला. बॅटर आउट. दुःखी पीडित येते पार सिंहगडाचं उघडं दार. रुपेश दादाची त्याला साथ करतो संकटावरती मात समाजसेवक दानशूर दाता दूर करतो जनतेची व्यथा. असतो सहकार्य दादाला नरेश म्हात्रे गणेश. आता इथे थोडंसं निराश आहेत देवरुंग टीमचे खेळाडू, कारण की जास्त काही करू शकले नाहीयेत. फक्त आणि फक्त 3 चौकार या डावामध्ये आलेले आहेत आतापर्यंत. तिसऱ्या षटकापर्यंत संदीपचं कमबॅक पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी. न्यू बॅटर निलखंड मैदानाच्या मध्ये गेलाय. निलखंड नाव म्हणजे थंडगार, आणि थंड नाही तर गरम होऊनच बॅटिंग करावी लागेल. पुढचा चेंडू, फुलटा चेंडू बरोबर व्यवस्थित प्रॉपर बॅटवर घेता आला नाहीये. मिड विकेट क्षेत्रावर शतरक्षक आहे. एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होत, थोडीशी घाई केली संदीपला पुन्हा एकदा संधी आली आहे आणि संदीपने घेतलाय रनआउटचा विकेट. कमांड डीजे. नाही कुणाला त्याची सर देव माणूस एक नंबर माणुसकीच्या खाणी तर असली हिरा तो कोहिनूर. 6 चेंडू आणणं आता 27 धावांची आवश्यकता. मिशन थोडंसं अवघड आहे, मात्र शक्य नाही. करू शकता तुम्ही. तुमच्यामध्ये बळ असणं फार महत्वाचं आहे. दिलीप गोडे मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 7 वर मैदानाच्या आतमध्ये. टीमला 7 हवी आहे. पहिल्या चेंडू पासून अटॅक इथे होणं फार महत्वाचं आहे. 6 चेंडू 27 धावा. आणि आत्ता मात्र पहा किशोर आलाय गोलंदाजीमध्ये. नक्कीच उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याने खूप चांगलं काम केलं होतं. KPL कोपर प्रीमियर लीग यस मागच्या हप्त्यामध्ये झाला होता. आहे हा हे व्हेरिएशन आहे. बॅटरला अगोदर नक्कीच बघितलं कोणत्या प्रकारे हा स्ट्रोक घेतोय आणि त्यानुसार हा चेंडू टाकला गेलाय. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स कोपर टीम सध्याच्या घडीला. मोठा फटका आलाय. फार उशिरानंतर हा षटकार पाहायला मिळतोय. सॉलिड स्ट्रोक. चेंडू चालला सीमापार षटकार. धावा झालेल्या आहेत 34 धावा. 34
नक्कीच वेलकम सुस्वागतम. ठाणे जिल्हा प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष, गावदेवी स्पोर्ट भादबळचे कोच आणि अर्थात ज्यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द डे हा किताब या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. प्लेअर ऑफ द नाईट यस रवींद्र तरे सर आणि त्यांचे सुपुत्र गोल्ड मेडलिस्ट कराटे अर्थातच वेदांत रवींद्र तरे, आपलं हार्दिक स्वागत. वेलकम सुस्वागतम. धावसंख्या 34 धावा. किशोर पाटीलच्या अगेन्स्ट पहिला चेंडू डॉट झाला आणि त्यानंतरचा हा ब्लास्ट पाहायला मिळाला. अजून एक मोठा फटका. सन्माननीय दयानंद दादा चोरगे यांच्या बॅनरला सलामी देणारा हा षटकार. कमान डीजे. भिवंडी शहरानं वाजवत डंका, आमच्या लाडक्या संजय भाईचा आहे करार येऊ आघाचा. थैंक यू डीजे. हैरी कह रहे अपने टीम को मैं हूं ना. हरिचंद्र ऑन फायर नाव. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक 2 सिक्सेस बाय हरिचंद्र केने ऑन फायर नाव. धावसंख्या धावपलकावर 40 धावा. इथून आता 15 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडूचा खेळ बाकी आहे म्हणजे 3. म्हणजे 3 मध्ये 3 तुम्हाला ठोकावेच लागतील. नेक्स्ट मॅच बीबी स्पोर्ट इतारे टीमचे सर्व एसीओ सन्माननीय श्री भगवान शेठ पाटील साहेब, साई साक्षी बिल्डर अँड डेव्हलपर्स, संदीपजी वखारे यांचे अगदी जवळचे मित्र आहेत. सध्या ते सिलेंडरवरून मॅचचा आनंद घेत आहेत आणि पुढच्या मॅचसाठी इतारे टीम संघाला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यूट्यूबच्या माध्यमातून सध्या तरी देवरुंग संघाला ते एन्जॉय करतायत. पाहूया 3 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. किशोर पाटीलचं पुढचं हा चेंडू आहे आणि चाललाय सी मारे कपार. हॅट्रिक पूर्ण झाली आहे. नाना गोंडली साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला टी शर्ट दिला जाईल. षटकारांची हॅट्रिक इथे कंप्लीट करणारा खेळाडू आहे हरिचंद्र केने. जरी अडचणीमध्ये टीम आहे, देवरुंग मात्र दाखवत असताना दमखम दाखवत असताना बॅटर हरिचंद्र केने याच्या बॅट मधून सलग 3रा षटकार. बॅटिंग जर आवडली असेल तर देवरुंग संघ टाळ्यांची कमतरता नकोय. जबरदस्त कामगिरी इथे पाहायला मिळते. आता आपण म्हणू शकता की देवरुंग टीम संघाचा जीव की प्राण बनला गेला हा खेळाडू हरिचंद्र केने. इक्वेशन 9 धावांची आवश्यकता. येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. हा चेंडू दोन्ही संघांसाठी फार इम्पॉर्टंट आहे. जर डॉट आला तर पारड जर होईल कोपर टीम संघाचा. एखादा वाईट नो मॅच गरम करू शकतो आणि एखादा मोठा फटका मॅच इथे पूर्णपणे शेवटच्या चेंडूपर्यंत नेऊ शकतो. किशोर पाटील पुढचा चेंडू. बॅटर सज्ज आहे हरिचंद्र केने. अजून एक. ओ माय गॉड. ओ हो मला वाटत नाही हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये येईल. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज किशोर पाटीलला अगदी चोपताच ठेवलाय. 4 मध्ये 4 आतापर्यंत ठोकलेले आहेत. जोरदार टाळ्या होऊन जाते या बॅटरसाठी. एक चेंडू आता 3 धावांची आवश्यकता आहे. एक गेंद 3 रन. चला फिल्डिंग लावा. आपण चेंडूची मागणी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. काय बॅटिंगचा क्लास पाहायला मिळत आहे. अशा प्रकारचा मागचा मॅच बघितलं तर मनोहर तरे सर काय म्हणणार तुम्ही या मॅच बद्दल. अफलातून मागच्या मॅचचा रिप्लाय पाहतो असं वाटतंय. कारण मागची मॅच जी झाली त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की 6 चेंडूमध्ये 25 धावा बाकी असताना आपण डिफेन्स केल्या होत्या आणि आता देखील तोच सीन या मॅच मध्ये पाहतो. संदेश आमचे मॅच गरम झाली आहे मनोहर तरे सर. फक्त एका चेंडूचा खेळ बाकी आणि 3 धावांची आवश्यकता आहे. हा रेकॉर्ड असेल. जर का 5वा षटकार लागला आणि सामना जिंकला तर फलंदाजा रेकॉर्ड हा कायम राहील असं म्हटलं तर वाव ठरणार नाहीये. आमचे परम मित्र भगवान शेठ पाटील एक डोंबिवलीचे उद्योगपती आहेत. मॅन फ्रॉम इताडे आज फॉरेन कंट्री मधून या कार्यक्रमाचा आनंद घेतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. रेकॉर्ड बनते ही तुटणे केले. रेकॉर्ड बनण्याच्या तयारीमध्ये आहे हरिचंद्र केने आणि टीम. जय हिंद देवरुंग. आणि इतर रेकॉर्ड नक्कीच प्रस्तावित करू शकतो बॅटर हरिचंद्र. मात्र गोलंदाज किशोर पाटीलला एकच मी इथून सांगेल, मागच्या 5 चेंडूवर झालेली चुकी शेवटच्या चेंडूवर नक्कीच कुठेतरी कमी करायची आहे आणि एखादा यॉर्कर चेंडू आपल्या संघासाठी टाकायचा आहे. आता पाहूया. बॅटर सज्ज आहे हरिचंद्र केने. किशोर पाटील गोलंदाज. महत्वाचा चेंडू दोन्ही संघासाठी. गणपती बाप्पा मोरया. व्हॉट अ स्ट्रोक.
हो 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 हो, ना भूतो ना भविष्यती शब्द या मॅचच्या माध्यमातून मार्गी लागलेला आहे आणि खऱ्या अर्थाने वाघासारखी फलंदाजी 5 मध्ये 5 मारले आणि सामना जिंकलेले. क्या बात, अफलातून अफलातून. ओ माय गॉड, झोप उडली सर्व. या जेवढे खेळाडू आलेले आहेत चला ना, लगेच बाहेर यायचंय. प्लीज प्लीज थोडा स्पीडअप करा. चला आणि man of the इताडे match. संघ, इताडे संघ. यस, मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्याने 31 धावांची इनिंग केली, नाव आहे हरिचंद्र केने, इज मॅन ऑफ द मॅच. आणि 12वा खेळाडू आहेत हरीश पाटील आणि सदानंद केने. मनोहर तारे सर. प्रभाकर भोईर साहेबांनी या खेळाडूवर खुश होऊन 500 रुपयाचं बक्षीस नक्कीच. खेळ आवडला आहे, खेळाडूची क्षमता काय होती, काय करून दाखवलेला आहे. 5 मध्ये 5 ठोकले, रेकॉर्ड तो बनते है टूटने के लिए आणि म्हणून हा रेकॉर्ड तोडलेला आहे. क्या बात आहे. या स्टेजवर 12व्या खेळाडूंचा हा सन्मान आपण पहिल्यांदा करूया. मनोहर तारे सर मॅन ऑफ द मॅच आहेत, ज्याने मॅच फिनिश केली. 5 मध्ये 5 चेंडूवर षटकार ठोकले हरिचंद्र केने, इज मॅन ऑफ द मॅच. व्यासपीठावर सन्माननीय तेजस मात्रे, आदरणीय गोविंद अनसदास उपविभाग प्रमुख, तसेच ओम केशर वाणी, निखिल केसर वाणी, आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यस, मॅन ऑफ द मॅच. पहिल्यांदा आपण 12 मॅनला विजय गुळवी, आपण 12 मॅनचा सन्मान करूया. वेताळ शेख. कोपरचा खेळाडू सन्माननीय ओम केशर वाणे आणि निखिल केसर वाणी साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. तेजस मात्रे, इताडे. गोविंद सर आणि विभाग देवरुख, प्रमुख आहेत. देवरुख. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जाऊया मनोहर तारे सरांच्या सोबत व्यासपीठावर. जय गुळवी यांच्या शुभास्ते आपण 12व्या खेळाडूचा सन्मान करत आहोत. यस, मॅन ऑफ द मॅच. संदेश, मॅन ऑफ द मॅचचं नाव पुकारायचंय पुन्हा एकदा. बघा, आमच्या दादानी सांगितलेले की देवरुंग संघाची पहिली मॅच ही आज विन होते, ती देखील कशी 1 ओव्हर मध्ये 27 धावा बाकी असताना आणि 5 मध्ये 5 ठोकले. क्या बात है, क्या बात है. यस, हरिचंद्र केने, टाळ्या झाल्या पाहिजे.